तर रामकृष्णारी शेतकरी बांधवांनो, तर आज व्हिडिओ टाकतोय बरं का. तर ह्या चॅनलवरती भरपूर दिवस झालं मी व्हिडिओ टाकला नाही बरं का, वेळच भेटला नाही. तर आपण आलो आपल्या डाळिंबीच्या बागेत. तर आजचा डाळिंबीचा ब्लॉग बघा कसा वाटतोय आणि सगळा व्यवस्थित ब्लॉग टाकणार आहे तुम्हाला. तर बघा ब्लॉग आणि कमेंट करून सांगा बरं का, कोणाकडे डाळिंब आहेत आणि ब्लॉग कसा वाटला तेवढं नक्की सांगा बरं का. तर चला वेळ न घालवता व्हिडिओ पुढला बनवूया. तर पुढल्या कॅमेरा फिरून दाखवतो. तर नक्की हे सांगा बरं का कसा व्हिडिओ होतो आणि लाईक करा आणि नवीन असा सबस्क्राईब करून घ्या. आणि लाईक काय येत नाहीत व्हिडिओवरती, सबस्क्राईब पण वाढत नाहीत. प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि सपोर्ट करा. बघा आपला व्हिडिओ कसा वाटतो आजचा. तर थँक्यू. तर चला बघूया व्हिडिओ. तर बघा मग शेतकरी बांधवांनो, तर आमच्या शेतकरीची डाळिंब बघा बरं का. हे असे स्टेप आहे बरं का शेतकरी बांधवांनो. आणि कोणाकडे डाळिंब आहे त्यांनी कमेंट करून सांगा बरं का. कुठूनही असू द्या मौली आणि तुमचं लोकेशन टाका. तर अशी डाळिंब आहेत आपली. तर लेट झाली बरं का, अगोदर धरायला पाहिजे होते. हे अशी फुलकळीमध्ये सेटिंगमध्ये आहे बरं का. आणि याला मधमाशी चांगली असली सेटिंग चांगलं होतं. आणि मधमाशी एवढी जबरदस्त आणि भरपूर मधमाशी आहे बघा. तुम्ही बघता का हे मधमाशी आहे, हे बघा ही मधमाशी. तर मधमाशी असेल तर सेटिंग भरपूर होतं बरं का. तर हे मला दाखवतो. तर एक 50% सेटिंग चालू आहे आणि फुलकळी पण मध्ये आहे बघा. हे बघा मधमाशी फुल आहे. काय झाले, रात्री पाऊस थोडं झाले ना, त्यामुळे गरमाई जास्त सुटली आणि मधमाशी पण भरपूर फिरते बरं काही. झाडं तर बघून घ्या. सेटिंगमध्ये आहे बरं का सगळं पूर्ण. मागं पुढं लोड भरपूर झालेला आहे आणि अजून पण होतोय. तर इथून वरचा जे प्लॉट आहे निम्मा, ह्यात थोडा व्हायरस आल्यामुळं सेटिंग लवकर झालं नाही बघा. झाडं थोडी व्हायरसमध्ये गेली ती, सेटिंगमध्ये होती. तर इथून खाली निम्म जे झाडं आहेत ह्याला काहीच नव्हतं बरं का, जास्त शॉक बसला नव्हता येत त्याचा. तर इथं सेटिंग होऊन ह्या स्टेपमध्ये आलेलं आहे बघा. निम्मी झाडं ह्या स्टेपमध्ये, निम्मी झाडं. त्याला चुकून जास्त इतरेल पडलं आणि पाणी जास्त सुटल्यामुळं जास्त शॉक बसला. ह्या स्टेपमध्ये बघा. ह्याला पण पाठीमागून कळी चालू आहे या स्टेपमध्ये. निम्म्या प्लॉट जे आहे ती लवकरात लवकर येतो बरं. 3-3.5 महिन्यात हा येतो. तरी पेरूच्या साईजला आहे, थोडं कमी नाही पेरूच्या साईजला आहे. इथं पण माल भरपूर आहे. तर बघू इथनं पुढं काय निसर्ग साथ दिला तर. शेतकऱ्याचं सगळं निसर्गावर अवलंबून आहे. शेतकऱ्याचा मामला राम भरोसे. आलं तर तुफान, गेले तर आलं तर लखपती आणि गेलं तर झिरोपती. अशी अवस्था आहे शेतकऱ्याची. स्टेपमध्ये आहेत हे. मध्ये जरा जास्त गावात उगवलं बरं का, गावात काढलं होतं बरं का. तर मला गवत दाखवतो. हे गवत काढलं होतं. ह्यामधून आपण ऊन भरपूर आहे ना, त्यामुळं म्हणलं जरा मधनं पण अशी पाणी देऊन एकदम गार भिजली ती, त्यामुळे झाडं एकदम गार दिसतात का नाहीत म्हणा. गवत नंतर उगवलं ना, पूर्ण साफ केली ती आणि खत घातल्यामुळे गवत सारखं फास्टच उगवते. ह्या झाडाला तर बघा लोड कसा आहे. तर बघूया पुढे काय काय होतंय. तारी अशी खाली पडली आहे.
तरी तार वर बांधायची बरं का, कारण का पावसाचे दिवस जवळ आलेत. तार वर बांधून ह्याला कागद मारायचा. ते गेल्या वर्षी वड काढली, लूज पडली, वड काढायची ताराची. आणि कोणाकोणाची डाळिंब आहे कमेंट करून सांगा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पण भरपूर दिवसातून हा व्हिडिओ टाकलेला नाही बरं का, आज ह्या चॅनलवरती व्हिडिओ टाकतोय. तर कमेंट करून सांगा शेतकरी बांधवांनो, ताई असतील, दादा असतील. तर चला मग, रामकृष्ण हरी. इथेच आपला व्हिडिओ थांबूया आणि पुढल्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत होईल. तर कमेंट करून सांगा, लाईक करा आणि नवीन असा सबस्क्राईब करा. तर बघूया कोणाकोणाचे कमेंट येतात. धन्यवाद मनापासून, धन्यवाद.